कवीमध्ये काय क्षमता असते आणि ज्या सूर्याला सर्व प्रत्येक क्षेत्रातलं माहीत असतं, पण कवी असा आहे जो न देखे रवी हो देखे कवी. अशातलं नवीन अशा प्रकारचं या साहित्य पहिल्या साहित्य संमेलनाचे पहिले अध्यक्ष आणि शिक्षणाचा मान सन्मान की या डॉक्टर हबीब भंडारे संमेलनाध्यक्ष यांनी या कार्यक्रमाला उपस्थित म्हणजे त्यांचेही आभार मी व्यक्त करतो. यानंतर माननीय डॉक्टर वैशाली दमदार मॅडम या छत्रपती संभाजीनगरमधले ज्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या सचिव मॅडम आहेत, त्या सर्व क्षेत्रामध्ये जे कुठल्याही त्या पदांच्या अनुषंगाने नव्हे तर जे खरोखरच अतिशय सर्वांच्या परिचित असलेले त्यांना कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करत असताना निर्भीड आनंद दुसऱ्यांना कसा द्यावा तो त्यांच्याकडून द्यावे. मला काही कमी कालावधीत समजलेलं व्यक्तिमत्व आहे की त्यांच्या बोलण्यातून कधी माणसं दुरावली जात नसतील असं सुंदर व्यक्तिमत्व सुद्धा आपल्याला लाभलं. त्यांनी आपल्या संमेलनाला मार्गदर्शन केलं म्हणून मी त्यांचं मनापासून शिक्षण विभागाच्या वतीने आभार व्यक्त करतो. त्यानंतर सर्वांचे याच जिल्ह्यातल्या परिचित असलेल्या आदरणीय प्रिया राणी पाटील मॅडम या सध्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या सहसचिव आहेत आणि याच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या असून त्यांचा सुद्धा अशाच प्रकारचा परिचय असून त्यांच्या वैचारिक पातळीची जी देवाणघेवाण आहे की प्रशासनातलं उत्तम प्रशासक म्हणून कशा प्रकारचं काम करावं हे त्यांच्याकडून शिकण्याजोगतं आहे. असंही आपल्याला त्यांचं मार्गदर्शन लाभलं. मी त्यांचं सुद्धा मनापासून आभार व्यक्त करतो. यानंतर या खरोखर म्हणजे कार्यक्रम वेल बिगन इज हाफ डन, चांगला कधी होतो एक डोक्यात कन्सेप्ट आली परंतु ती साकार करण्यासाठी ज्या या संस्थेच्या म्हणजे मॅडम आहेत निधी अग्रवाल मॅडम, त्यांनी एक मोठं मन दाखवून खरोखरच आपण ज्या क्षेत्रामध्ये काम करतो त्यांचा सुद्धा एक अतिशय मायक्रो प्लॅनिंग करून या शाळेचं जे काही वास्तव्य जागतिक पातळीवर निर्माण केलेलं आहे, जागतिक दर्जाची ही शाळा आहे, इंटरनॅशनल दर्जाची शाळा आहे, त्या शाळेमध्ये आपलं संमेलन भरवण्यासाठी एक चांगल्या प्रकारचं ॲटमॉस्फिअर उपलब्ध करून दिलं. त्यांचाही मी मनापासून शिक्षण विभागाच्या वतीने आभार व्यक्त करतो. तसेच या अग्रसेन विद्यालयाचे माननीय प्राचार्य संतोष कारवा सर यांनी या ठिकाणी सर्वांना जो काही हा घरचा कार्यक्रम आहे, माझाच कार्यक्रम आहे सांगितलं म्हणून नाही तर माझ्यात येणारा प्रत्येक म्हणजे ओळख असो किंवा नसो यजमानांचं स्वागत कसं करावं आणि आपण आदरातिथ्याने आमचा जो काही समजा हा कार्यक्रमासाठी आपण मार्गदर्शन केलं, माहिती दिली आणि उपलब्ध करून दिली त्यांचे मनापासून मी आभार व्यक्त करतो. तसेच या ठिकाणी या व्यासपीठावर असलेले माध्यम योजना शिक्षणाधिकारी भूमकर मॅडम, तसेच गट शिक्षणाधिकारी कोमटवार सर आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व शिक्षण क्षेत्रातील कार्यरत असलेले सर्व कवी, शिक्षक, प्रशासकीय अधिकारी, पत्रकार आणि सर्व ज्यांचं नाव घ्यायचं राहिलं असेल त्यांची दिलगिरी व्यक्त करतो. आणि ह्या पहिल्या प्रथम सत्राच्या उद्घाटनाचा कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित राहिलात. खरी शोभा तुमच्यामुळे आली आणि म्हणून आम्ही मनापासून तुमचा आभार व्यक्त करतो. आणि नंतरचे जे काही राहिलेले कार्यक्रम आहेत हे नंतरच परिसंवाद असेल, चित्रप्रदर्शन असेल किंवा इतर अनुषंगी असेल त्या पुढील कार्यक्रम होतील. प्रत्येक ज्या ठिकाणी पैशाची किंमत एकदम काहीच नसते, जिथे पैसे घेऊन सुद्धा कार्यक्रम पाहायला मिळत नाही अशा छत्रपती संभाजीनगर मधील ही तर सुरुवात झालेली आहे. नंतर जे काही परिसंवाद आहे अध्ययन आणि अध्यापन क्षेत्रामध्ये ते परिसंवाद मुलांच्या दृष्टिकोनातून शाळा स्तरावरती आपले कवी कसे व्यक्त करतात हे स्वानुभव या ठिकाणी प्रत्यक्ष ठरवणार आहे. त्यांचा सर्वांनी लाभ घ्यावा आणि पहिल्या सत्रांचा आभार व्यक्त करतो.